नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूटचं टोटल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कामगार खर्च किती येऊ शकतो, फुटिंगचं खोदकाम करण्यासाठी खर्च किती येऊ शकतो, फाउंडेशन मध्ये भर करण्यासाठी खर्च किती येऊ शकतो, बांधकाम व प्लास्टर करण्यासाठी खर्च किती येऊ शकतो, सेंटरिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो, प्लंबिंग कामासाठी असेल, टाईल कामासाठी असेल, इलेक्ट्रिकल कामासाठी असेल, पेंटिंग कामासाठी असेल, सर्व कामाच्या कामगार खर्चाबद्दल माहिती सांगितली जाणार आहे। जर तुम्हाला 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन चालू करायचं असेल किंवा चालू केलं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होऊ शकतो, कारण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी कामगार खर्चासाठी किती पैसे लागू शकतात। तुम्हाला अंदाज येण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा होऊ शकतो। मित्रांनो, अंदाज कशामुळं, कारण तुम्ही जे कन्स्ट्रक्शन करणार आहात ते कुठे करणार आहेत, कोणत्या भागामध्ये करणार आहेत, ग्रामीण भागामध्ये करणार आहेत का शहरी भागामध्ये करणार आहेत, तुम्ही ज्या भागामध्ये राहता, ज्या गावामध्ये राहता तिथे कामगारांना हजेरी काय चालू आहे, कामगारांचा लेबर रेट काय चालू आहे पर स्क्वेअर फूटचा, त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो। व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की तुम्हाला अंदाज मिळावा। जर तुम्हाला पैशाचा अंदाज आला तर तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम चालू करताना तेवढं पैशाचं एक जजमेंट तयार करून ठेवू शकतात, जेणेकरून तुमचं कन्स्ट्रक्शन मध्ये बंद पडणार नाही। तेवढं पैशाचं तुम्ही अगोदरच एक तयारी करून ठेवू शकतात। तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा होऊ शकतो। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्र विषयी माहिती मिळत असते। मित्रांनो, 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी फुटिंगचं खोदकाम करणं आणि फाउंडेशन मध्ये भर करणं। आता फुटिंगचं खोदकाम धरलं तर 1000 स्क्वेअर फूट साठी साधारणतः 12 कॉलम कमीत कमी येतात, 12 कॉलम पेक्षा जास्त येतात, पण 12 कॉलम आपण धरूया। आणि फाउंडेशन मध्ये भर करणे, आता तुमचं कॉलम टोटल किती आलेले आहेत, काय वेळेस समजा 12 कॉलम येतात किंवा काय वेळेस 14 कॉलम येतात, असं सुद्धा होऊ शकतं। आपण एक नॉर्मली एक अंदाज काढलेला आहे। आणि फाउंडेशन मध्ये भर करणं, आता फाउंडेशन करताना तुम्ही फाउंडेशनची हाईट किती घेणार आहेत, 2.5 फूट घेणार आहेत का 3 फूट घेणार आहेत का 4 फूट घेणार आहेत, त्यावरती सुद्धा खर्च डिपेंड असतो, कारण फाउंडेशन मध्ये जे भर करणार आहे त्याचा सुद्धा खर्च वाढणार आहे। हा खर्च जो टोटल आहे, आपण फुटिंगचं खोदकाम करणं आणि फाउंडेशन मध्ये भर करणं, हा खर्च टोटल एक लमसम खर्च झालेला आपण 27,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो। ठीक आहे, 27,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। त्यानंतर बांधकाम व प्लास्टर करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, 1000 स्क्वेअर फूटचे जे टोटल कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये सर्व बांधकाम आणि प्लास्टर, आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर करण्यासाठी हा खर्च किती येऊ शकतो। मित्रांनो, जे बांधकाम प्लास्टरचे जे ठेकेदार असतात ते पर स्क्वेअर फूट वरती रेट घेतात। जेवढा तुमचा स्लॅबचा एरिया असेल, स्लॅबचा एरिया मोजायचा आणि त्याप्रमाणे किती स्क्वेअर फूट होतं त्याप्रमाणे मोजायचं आणि पैसे देऊन टाकायचे, अशा प्रकारे ठरलं जातं आता। कारण ब्रासवरती बरेचसे ठेकेदार आता कामं घेत नाहीत, कारण ब्रासवरती कामं घेतले की भरपूर इचकट कामं राहतात। या प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं बाब घ्यावं लागतं, त्यामुळे बरेचसे ठेकेदार आहेत आता स्क्वेअर फूट वरती काम घेतात। आता हा जो रेट आहे पर स्क्वेअर फूटचा, तो आपण एक रेंज काढलेले आहे 130 रुपयापासून ते 160 रुपये पर स्क्वेअर फूट या रेंज मध्ये असू शकतो। आता हा रेट ग्रामीणसाठी किंवा शहरी भागासाठी थोडाफार वेगळा असू शकतो। तुमचा प्लॅन कसा आहे, समजा तुमचं 1000 स्क्वेअर फूटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये भरपूर डिझाईन आहे तर हा रेट वाढू सुद्धा शकतो, पण आपण 130 रुपयापासून ते 160 रुपये पर स्क्वेअर फूट या रेंज मध्ये धरलेला आहे। आपण 150 रुपये धरूया पर स्क्वेअर फूटचा, समजा 150 रुपये रेट आहे तर 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनचं 150 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरला तर त्याचे किती झाले, 1.5 लाख रुपये झाले बांधकाम व प्लास्टरचा खर्च। त्यानंतर सेंटरिंग काम म्हणजे RCC कामासाठी किती खर्च येऊ शकतो, हा सुद्धा रेट सेम आहे 130 रुपयापासून ते 160 रुपये पर स्क्वेअर फूट या रेंज मध्ये असू शकतो। आपण 150 रुपये रेट धरूया सेंटरिंग कामाचा, त्याचे झाले 150 रेट आपण जरी धरला तर 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनचे झाले 1.5 लाख रुपये, म्हणजे बांधकाम प्लास्टरसाठी सुद्धा एक 1.5 लाख रुपये खर्च येऊ शकतो कामगार खर्च, आणि सेंटरिंग कामासाठी सुद्धा 1.5 लाख रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर टाईल व ग्रेनाइट बसवण्यासाठी कामगार खर्च किती येऊ शकतो। मित्रांनो, टाईल तुम्ही सर्व रूम मध्ये बसवणार असाल, त्यानंतर ग्रेनाइट तुम्ही कुठे कुठे वापरणार आहेत। ग्रेनाइट काय होतं, समजा बऱ्याच ठिकाणी डोर विंडोच्या जे फ्रेम असतात ते ग्रेनाइट मध्ये बनवले जात नाहीत, काही ठिकाणी डायरेक्ट बसवले जातात, किंवा समजा तुम्हाला किचन वरती तर नॉर्मल बसवले जातात, पण समजा तुम्हाला जिना टप्प्यावरती बसवायचे असेल, तुमची रिक्वायरमेंट कशी आहे, तुम्ही कुठे कुठे वापरणार आहेत त्याप्रमाणे कामगार तुम्हाला खर्च सांगणार आहेत। पण आपण एक लमसम खर्च काढलेला आहे, या रेंज मध्ये बसू शकतो 70,000 रुपयाच्या आसपास आपण एक अंदाज काढलेला आहे। त्यानंतर
प्लंबिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो, 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी 60,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. त्यानंतर इलेक्ट्रिकल कामासाठी किती खर्च येऊ शकतो, 50,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. पेंटिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो, 60,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे. अंदाज तर आपल्याला काढावे लागणार आहे. कन्स्ट्रक्शनचं काम चालू करताना अंदाज आला तर तेवढं आपण पैशाचं एक जजमेंट तयार करून ठेवू शकता. या सर्वांची जर टोटल बेरीज केली, आता तुम्हाला सर्व माहिती सांगितली, त्याची जर बेरीज केली तर 5,67,000 रुपये टोटल बेरीज येते. म्हणजे तुम्हाला एक सरासरी अंदाज काढायचा असेल 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी तर 5.5 लाख, जास्तीत जास्त 5.5 लाख ते 6 लाख रुपये या रेंजमध्ये तुम्हाला खर्च येऊ शकतो. 1000 स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर कामगार खर्च. समजले मित्रांनो, 1000 स्क्वेअर फूट साठी मटेरियल किती लागतं, मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो. आपल्या चॅनलवरती आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ डायरेक्टली तुम्ही जाऊन बघू शकता. या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला कामगार खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.